गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात सर्व? मजेत ना? मी पण एकदम मजेत आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये आहे सईचा फर्स्ट डे स्कूलचा. आणि आज आहे 26 तारीख. सईच्या स्कूलचा फर्स्ट डे आहे. आमच्या झोपा उडाल्या आहे, मी सगळ्याच्या झोपा उडाल्या आहे. तर आपल्याला जसं मुलांना सुट्टी असते तसं आपल्यालाही सुट्टी असते. तर ठीक आहे, असो. हा भाग मी पहिले बोललेली आहे, परत परत मी बोर नाही करणार. तर मी आज तिच्या टिफिनसाठी फर्स्ट डे आहे म्हणून मी तयार केला आहे शिरा, काहीतरी गोड म्हणून. आणि तसं तर मला 7:45 7:30 ते 10 10:30 शाळा आहे, पण आज फर्स्ट डे आहे म्हणून शिरा केला. आणि ते पोहे खाणार आहे, आणि पोहे. तर चला आपण पाहू आता सईची तयारी झाली की नाही आणि काय करत आहे की नाही. 7:15 वाजले. तिच्या मैत्रिणींचा फोन येऊन गेला व सगळेजण आले, तू आली नाही. 7:45चा टाईम आहे ॲक्च्युली. तर पहिले आपण बघून घेऊ माझी सई तयार झाली की नाही. माझी सई झाली तयार. मस्त इकडे आहे ना, अशी बुटाजवळ चिपलांजवळ नको राहू ना. माझी बघू दे. माझी सई झाली आता एकदम तयार. एक फोटो काढून घेऊ फर्स्ट डेचा. नाही, फर्स्ट डेचा फोटो. चला आता सई चालली स्कूलमध्ये. मी पण जाते, आज फर्स्ट डे आहे म्हणून. तसं तर गेटजवळच वापस पाठवते. आमच्या इथे आज गाडी लागणार आहे कणसाची. पहा, कणीस आले आहे. सकाळीच माल आला बाजारातून. आता आमची दादा गाडी लावते, कणसाची गाडी लावते. चलो. आम्ही जाम झाले स्कूल. मी ह्या वेळेस माहिती आहे का, 11वी 12वीत असताना असं वातावरणाच्या कॉलेजची आठवण येऊन नाही. कॉलेजमध्ये निघत होते. कॉलेजचं नाव घेतलं म्हणजे हे लय फ्लश करते. त्याच्यामुळे हेच कॉलेजमध्ये जात होते. हे कॉलेजमध्ये गेलंही नाही का. माझा आवाज आहे की नाही असं बसून गेला. तुझ्या आवाज मध्ये निरा खन खन बजारा आवाज आहे. तुमच्या मागं ओरडू ओरडूचा आवाज झाला बाया. आज सईला पाहिजे होते पोहे, पण द्यायला लागली इडली. हिला त्या याच्याकडे पोहे खूप चांगले वाटते, पण आज पोह्याच्या गाड्या बंद आहे. मस्त शेवड्या करून दिल्या असत्या बरं. मी मस्त तिखट म्हणजे पोहे पाहिजे. यांच्या मैत्रिणीची हे लागली होती की सई, जर तू उद्या पोहे घेऊन नाही आली तर तुझ्यासोबत कट्टे ना. आज खरंच पोहे घेऊन आली. आज सईच्या शाळेत आता सईला इथूनच सोडून द्यावं लागते. तर मॅडम पाहूनच राहिली. मॅडम आता काहीतरी म्हणते म्हणे. आहे ना. चला आम्ही आता चाललो सईला घ्यायसाठी. घरचे कामं वगैरे केले, फक्त स्वयंपाक राहिला आता. तर आता सईला घेतो आणि गुरुला पहिले सोडून देतो. हा गुरु सोबत आहे. याला पहिले पूर्ण माहिती तर सोडून देतो आणि मग सईला घेऊन येतो. तर चला, घेतलं आता पोरींना. सई आणि सईची फ्रेंड आहे का? काय नाव आहे तुझं? स्वानंदी. एक अजून स्वरा आहे. सहज आहे ती की सई, स्वानंदी, स्वरा. आता आम्ही चाललो घरी. आज स्वानंदीलाही सोडून द्यायचं आहे ना स्वानंदी. चला पप्पा. सारा चला, आम्ही आता आलो घरी. पालक भाजी घेऊन आली मी. डाळ भाजी करतो. जेवण काय काय भाकर थांबा. डाळ भाजी आहे आज. जेवासाठी भाकर आहे, लोणचं, मिरची, बेसन आणि भात. सई आता पप्पासोबत जेवते आणि कांदा. आणि अर्ची बसली आहे. अर्ची लहान हाय करणं काय लाई थोडी आहे, लागून राहिली. असंही सांगते काय काय. राग आला सईला. चल सईचं पटापट सांग. आता सांगितलं बर. तू त्या स्टाईलवर सांग. तर मित्रांनो, आता सही कधी हे जे हिनं मराठी सांगितलं काय पूर्वी इंग्लिशमध्ये सांगते. तमाम सही इज्जत का सवाल आहे पापा. राग आला, राग. तर असं आहे. आता झाले संध्याकाळ. दिवसभर कामं केले. आताच गुरुला आणलं आणि आता बसली होती मी. आता थोडंसं म्हटलं कम्प्युटरवर काम करा आणि मग म्हटलं थोडंसं काही तुम्हाला सांगा. तर आजचा विषय म्हणजे असा आहे की तुम्हाला माहीत आहे आम्ही सुरतला गेलो होतो दुम्मस बीचवर. ॲक्च्युली आम्हाला 2-3 जणांनी तिथे सांगितलं होतं की दुम्मस बीच जो आहे तो हॉन्टेड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता मला 1-2 कमेंट पण बेटा मस्त नाही करू. तर दुम्मस बीचवर गेलो होतो. तर आम्हाला आता कमेंट पण आल्या की बा ते हॉन्टेड आहे.
मला आता ते बीचवरून फिरून आल्यावर मला मग तिथे एकाने सांगितलं की ते तर हॉन्टेड आहे म्हणे, म्हणजे असं तर म्हणे असं म्हणजे असं अशा गोष्टी झालेल्या आहे हॉन्टेडच्या, असं काहीतरी ते सांगे. मला खूप काही गोष्टी सांगितल्या त्यांनी. नंतर मग आम्ही घरी आलो आणि घरी आल्यावर मग म्हटलं हो का, मग तर ट्रॅव्हल्समध्येच थोडीशी भीती वाटायला लागली होती. पण तुम्हाला माहीत आहे, ह्या हॉन्टेड असलं किंवा असं निगेटिव्हिटी असलं म्हणजे मला एकदम जाणवते. तर मला तर खरं सांगू का तुम्हाला, ज्या वेळेस आम्ही त्या बीचवर गेलो असं वाटलं खूप सुंदर बीच वगैरे असं आम्ही जे इमॅजिन केलं होतं. पण तिथे बीचवर गेल्यावर तसं काहीच नव्हतं, कारण बीचवर पाणीच नव्हतं. ठीक आहे. आणि असं खूप दूरपर्यंत चालावं, मग तिकडे असं गाळाचा असा ढीग होता असा. मी म्हटलं हा असं कसं बीच आहे. आणि मग खूप काही तिथे गोष्टी होत्या तिथे खेळण्यासारख्या, म्हणजे ते गाड्या घोड्या, खाण्याच्या पिण्याच्या, फोटोज वगैरे असे खूप काही गोष्टी होत्या त्या धुम्मस बीचवर. पण तिथे सगळेजण मस्त एन्जॉय करत होते. असं कोणी काही तिथे हे नाही केलं की असं प्रॉब्लेम आहे तसा प्रॉब्लेम आहे. आता मी असं त्याच्यात ऐकलं की धुम्मस बीचवर 6 नंतर कोणीच जात नाही आणि गेलेला व्यक्ती वापस येत नाही. तर तुम्हाला माहिती आहे अशा गोष्टीत पहिलेच इंटरेस्ट आहे पूर्ण. मग माहिती काढली हिचे पप्पाही म्हणे, मग आम्हीच्या पप्पाला सांगितलं मी असं असं आहे बा म्हटलं. तर व्हिडिओज वगैरे पाहिले. ॲक्च्युली म्हणते तिथे काय, आता खरं काय खोटं काय माहीत नाही, पण ॲक्च्युली तिथे म्हणते असं आहे की धुम्मस बीचवर पाणी नव्हतं. तुम्हाला मी सांगितलं ना बिलकुल पाणी नव्हतं, तुम्ही पाहिलं असेल. मागे मागे पाणी होतं. तर आता कोणी म्हणे उद्या हे पाणी म्हणे सकाळी म्हणे येईल म्हणे, म्हणजे पूर्ण त्या जिथे आम्ही इथं बुट्टा वगैरे खाला तिथपर्यंत. सुरतवरून अमरावतीला येताना आमच्यासोबत एक मुलगी होती, ती सांगे ताई म्हणे की तुम्ही आता धुम्मस बीचवरून आले म्हणे, मी सकाळी गेली होती म्हणे म्हणजे जिथे ते बुट्टे वगैरे भाजतात वगैरे तिथे ना तिथपर्यंत पाणी होतं म्हणे. तिने आम्हाला व्हिडिओ पण दाखवले. म्हटलं अरे हो. मग अचानक ते पाणी मग कुठे जाते काय माहिती काय आहे काय नाही, आपल्याला नाही माहिती जास्त भूगोल. तर पण तर अशी गोष्ट आहे ते. आणि सांगणाऱ्यांनी हेही सांगितलं की तिथे जसं आम्ही गेलो तसं पाणी नव्हतं तिथे. तर लाईट लावा ना. सोलर लावलं तरी आता लाईटच बंद करत फिरता काय. तर अशी गोष्ट होती म्हणते तिथं की रात्री जसे दारू पिदाळे तिथे दारू पिणारे तिथे बा चला बा तर पेली ना, आता झोपला त्याला वाटते काय ठिकाणी तिथे पाणीच नाही तर चला आराम करा. पण सकाळी जे पाणी येते तर त्या लाटांसोबत ते वाहून गेले असे ते लोक म्हणते, गायब झाले असे काही. तर अशी ते गोष्ट आहे म्हणते. आता हे पा खरं काय खोटं काय, तिथे कोणी ऐकलं, तिथे कोणी आवाज ऐकला, कोणी काय पाहिलं काहीच माहिती. पण अशी गोष्ट आहे तिथे. पण 6 नंतर आम्ही तिथून 5:30 पावणे 6ला तिथून निघालो, कारण 8ची आमची बस होती. तिथे ते लोक त्या टाईमवर येऊन राहिले होते. आणि तिथे समोर मस्त आता मोठा एक प्रोजेक्ट चालला होता की पायी चालणाऱ्यांसाठी वगैरे जागा, असं काही खूप काही मस्त प्रोजेक्ट होता. हां एक गोष्ट आहे की तिथे जाताना थोडं सांसून रस्ता येते, पण असं आहे की तिथे हेच असणार म्हणून. आता असतं कुठं निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एनर्जी, पण मी गेली तर मला तर असं काही निगेटिव्ह वाटलं नाही. फक्त थोडंसं निगेटिव्ह म्हणजे असं वाटतं तिथं की पाणी नव्हतं. अरे हे असं कसं बीच आहे, पाणी नाही, खूप दूर दूर पाणी, पण सकाळी भरपूर पाणी होतं म्हणते है ना. तर बाळा फॅन चालू करायसाठी ते घ्यायला लागते का इतकं मोठा. फॅन चालू त्याच्यात तिच्या हा दाब ना, बरोबर दाबत होता ना, तिकडे समोर तुझ्या हा दाब. व्हेरी गुड, दाबली रे बा, लागला रे बा एकदाचा फॅन. याहू. तर असं आहे. पण मला नाही वाटलं, पण हिचे पप्पा म्हणे थोडंसं म्हणजे असं वेगळंच वाटत होतं म्हणे रश्मी, म्हणजे पाणी नव्हतं म्हणजे जास्त. मी म्हटलं होऊ शकते, पण मला काही असं वाटलं नाही. त्याच्यानंतरही काही असं वाटलं नाही. पण धुम्मस बीच हॉन्टेड आहे हे तर मग आम्हाला काही वाटलं नाही तिथे. आम्ही तिथे गेल्या. आता संध्याकाळी तर कुठली जागा असो, रात्र झाली की ते हॉन्टेडच वाटते. मग ते घरातलं तुम्ही लाईट बंद करा, त्या खोलीत राहा, ह्याही खोलीत याची भीती वाटते. पण असं काही आहे नाही. धुम्मस बीचवर जा, मस्त एन्जॉय करा. आणि खूप काही आहे तिथे, मस्त खाण्यापिण्याच्या गोष्टी आहे. आणि तिथे गाड्या घोड्या उंट वगैरे मस्त फोटोज पण काढले आम्ही, तुम्ही पाहिले. पण हा एक गैरसमज आहे की तिथे बा काही भूत आहे, प्रेत आहे, असं काही. पण तिथे काही नाही आहे. कोणी म्हणे तिथे काळी माती आहे, तिथे म्हणे पहिले स्मशानभूमी होती. आता काळी माती तर खेळली मी, तुम्हाला माहिती आहे. तर काळी माती काढली, पायावर घेतली,
खूप काही तिथे मी ॲक्टिव्हिटीज केल्या जे मी शूट नाही केल्या. असं काहीच नाही आहे तिथे. आता हिचे पप्पा म्हणजे फक्त थोडंसं असं उदास वाटत होतं म्हणे तिथे, कारण पाणी नव्हतं. म्हणजे तो भाग सोडला तर त्या बीचवर काहीच नव्हतं. तर असा गैरसमज तुम्ही काही करून घेऊ नका की धुम्मस बीचवर काही आहे बा म्हणून. आणि सगळ्यांनी जा, सगळ्यांनी एन्जॉय करा, सगळ्यांनी फिरा. तिथे मंदिर पण आहे. आम्ही त्या मंदिरात जाऊ शकलो नाही कारण आम्हाला इथेच एन्जॉय करता करता वेळ झाला होता, मग आम्ही काही गेलो नाही तिथे. पण खूप छान वाटते, नक्की जा. आणि धुम्मस बीच सुरतचा हॉन्टेड नाही आहे. सांगणारे खूप अशा स्टोरी बनवून सांगतात, पण नाही आहे तो हॉन्टेड. आता ज्या गोष्टी घडल्या त्याच्या मागे काहीतरी कारण आहे ना. नाहीतर निगेटिव्हिटी असेल तर ते पहिले मला जाणवते, हिच्या पप्पालाही जाणवते. पण हिचे पप्पा म्हणे मला थोडंसं उदास वाटत होतं म्हणे, फक्त ते पाणी नसल्यामुळे तो जो पण माइंडमध्ये जो क्रिएशन होतं, अरे हा पाणी असं नाही, असं ते असं, तसं काही नव्हतं. त्याच्यामुळे थोडंसं वेगळं वाटत होतं, पण तसं काहीच नाही है ना. तर असं होतं आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला कसा नक्की सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.